पंढरीसी जारे आल्यानो संसारा पंढरीसी जारे आल्यानो संसार पंढरीशी जारे आल्यानो संसार पंढरीशी जारे आल्यानो संसार दिनाचा सोयारा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाय उभा बेटीची आवडे वाट पाहे उभा बेटीची आवडे दिनाचा सोयरा पांडुरंग हे दिनाचा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा पूजना बोलू निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी करावा आओ स्वामी तुकया देवा यावरी नगरावा आओ स्वामी तुकया देवा यावरी नगरावा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी करावा लागी सेवे घालो तुमच्या नावाने चरणा आओ स्वामी तुकया देवा यावरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुकोनी दे हरी प्रसूत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू असणारे ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून आपल्या जीवनातली एक छोटीशी इच्छा पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. चालू असलेला माझ्या जगद्गुरु तुकोबराय पालखी सोहळा तथा माझ्या ज्ञानोबरायांचा पालखी सोहळा आणि मला असं वाटतं गेल्या 25 वर्षापासून ही परंपरा आमच्या नाना आणि नानींनी सुरू केलेली आहे. त्यामध्ये गेल्या 10-12 वर्षापासून वार्षिक हे मुक्कामाचं कीर्तन असतं आणि ह्या वर्षी ही सेवा भाऊंच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे. अगदी भाग्यवान मंडळी आहोत आपण की तुमची आणि सेवा करण्याचा योग ज्ञानोबराय तुकोबरायचा सेवा करण्याचा योग तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. हे वाटचालीचं कीर्तन आहे. कोणतं कीर्तन आहे? वाटचालीचं कीर्तन आहे. नैमित्तिक कीर्तन असतात काही, त्यामध्ये हे नैमित्तिक कीर्तन आहे. आणि या नैमित्तिक कीर्तनामध्ये तुम्हा सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला जो मी अभंग आहे,
हा जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून आपल्या जीवनातली एक छोटीशी अपेक्षा, त्याला आपण आशा म्हणतो, ती पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करतात. बसणारी मंडळी, जगद्गुरु तुकोबराय सारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये, जगद्गुरु तुकोबराय सारख्या साधूच्या जीवनामध्ये आशा कशी येऊ शकते? कारण आशेच्या पलीकड जो असतो त्याला साधू म्हणतात. बरं, ज्याच्या ठिकाणी आशा आहे, ज्याच्या ठिकाणी अपेक्षा आहे, ज्याच्या ठिकाणी आसक्ती आहे, त्याला साधू म्हणता येत नाहीये. अपेक्षेच्या जो पलीकड आहे, आशेच्या जो पलीकड आहे आणि आसक्तीच्या पलीकड जो आहे त्याला साधू म्हणतात. बसणारे मंडळी, साधूच्या अंतकरणामध्ये संसाराविषयी जरी अपेक्षा नसली तरी साधूच्या अंतकरणामध्ये संताविषयी आणि भगवंताच्या प्राप्तीविषयी अपेक्षा नक्कीच असते. विठ्ठल विठ्ठल शिट्टी मारायला कमी कर, माझा आवाज असो, मागच्या साऊंडचा कमी कर, पुढचा वाढवतो. हॅलो हॅलो. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु या अभंगामध्ये म्हणजे जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून आपल्या जीवनातली एक इच्छा प्रकट करतात. बसणारी मंडळी, इच्छा पूर्ण करण्यासाठी ज्याच्याकडे आपण इच्छा व्यक्त करत आहात तो व्यक्ती तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी सामर्थ्यवान असला पाहिजे. हा अभंग तसा मागणी प्रकरणातही मोडतो. पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये जगद्गुरु तुकोबराय उभे राहून देवाला सांगतात, देवा माझी एक अपेक्षा आहे, माझी एक मागणी आहे. पहिला प्रश्न असा आहे, आपण सगळे व्यावहारिक मंडळी आहात, ज्याला दान मागायचं तो व्यक्ती अधिकारी असावा लागतो 1, आणि दान देणारा व्यक्ती सुद्धा अधिकारी असावा लागतो 2. ज्याच्याकडे 3 गोष्टी नसेल तो दान देऊ शकत नाही. पहिलं, दान देणारा व्यक्ती हा श्रीमंत असला पाहिजे 1, दान देणारा व्यक्ती हा उदार असला पाहिजे 2, आणि दान देणारा व्यक्ती हा स्वतंत्र असला पाहिजे 3. ह्या 3 गोष्टी जर दात्याकडे नसेल तो दान देऊ शकत. ज्ञानोबराय तुकोबरायचा सोहळा पाहिल्यानंतर या पुणे जिल्ह्यातील बऱ्याचशा गोरगरीब लोकांना असं वाटत असेल, आम्ही सुद्धा या वारकऱ्यांची सेवा केली पाहिजे, आम्ही सुद्धा या वारकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली पाहिजेत, आम्ही सुद्धा या वारकऱ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था केली पाहिजेत. पण त्याचं नशीब एवढं खराब असतं, दिवसभर काम केल्याशिवाय त्याची घरची चूल पेटत. इच्छा खूप आहे त्याला, उदार आहे तो, पण दान देण्यासाठी तो काय नाहीये, श्रीमंत नाहीये. एक साधक तुकोबरायकडे गेला, बाबा ज्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये तुम्ही उभे आहात तो पांडुरंग परमात्मा या 3 गुणांनी युक्त होता का? प्रश्न असा आहे, भगवंताचं ऐश्वर्य वर्णन करत असताना ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी खर्च केलेली आहे, ऐका यशस्वी अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वस्ती जे म्हणून तो भगवंतु गा. त्याच्याकडे 6 गुण आहे, त्यामधले प्रामुख्यानं 3 गुण. पहिला, तुमचा जगाचा मालक श्रीमंत आहे का? काय श्रीमंतीचं वर्णन करायचं महाराज, ज्या लक्ष्मीसाठी आपण एवढी धावपळ करतोय. मला बरेचसे लोक म्हणतात यांच्याकडे खूप लक्ष्मी, ज्याच्याकडे पैसा आहे लोक त्याला काय म्हणतात, त्याच्याकडे लक्ष्मी. आणि पैशामध्ये फरक आहे बरं, लक्ष्मी आणि पैशामध्ये फरक आहे. लक्ष्मी ही माझ्या पांडुरंगाची बायको आहे आणि पैसा हा सरकारनं छापलेला कागद आहे. भाऊ, लक्ष्मीमध्ये आणि पैशामध्ये फरक आहे. मग जेवढे गोर गरीबाकडे पैसे नाही तेवढे 2 नंबरवाल्याकडे, मग तुम्ही त्याच्या घरी लक्ष्मी लावणार आहे का? 2 नंबरवाल्याच्या घरी पैसा भरपूर आहे, मग त्याच्या घरी लक्ष्मी नाहीये, त्याच्या घरी सरकारनं छापलेला कागद आहे. लक्ष्मीचा आणि त्याचा अर्थार्थी काही संबंध नाहीये. नाटाच्या अभंगामध्ये तुकोबरायचं एक प्रमाण किती सुंदर आहे पहा. जयाचे नाम पाप नासी, लक्ष्मी ऐसी जयाची दासी, तो
बेनिफिट काढून टाका. पैसा वेगळा आहे लक्ष्मी. तुम्ही जर पैशाला लक्ष्मी म्हणत असाल वेड्या हो, तर बिअर बार मध्ये काही काही नास्तिक लोक महिलांच्या अंगावर सुद्धा 20-20 लाख रुपये उधळतात आणि ती महिला त्या पैशावर नाचते, म्हणजे तिला लक्ष्मी म्हणणार आहे का तुम्ही? लक्ष्मी ही माझ्या पांडुरंगाची सौभाग्यवती आहे. लक्ष्मी माझ्या भगवंताची पत्नी आहे. ती तुमच्यासारख्या माझ्यासारख्या येड्याच्या मागे फिरायला येडी. जिचा नवरा विश्वाचा मालक किती, त्याला सोडून तुमच्या मागे कशाला फिरल? तुमच्या मागे पैसा पळू शकतो, पण लक्ष्मीमध्ये आणि पैशामध्ये फरक वेगळा आहे. म्हणून जयाचे नाम पापनासी, लक्ष्मी ऐसी जयाची दासी, तो हा तेज पुंज राशी, सर्व भावे तुका त्याशी शरण. एक दुसरं प्रमाण तुकोबरायचं देतो. पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती. म्हणून येतो काकुलती, म्हणून येतो काकुलती, म्हणून येतो म्हणून काकुलती. येतो काकुलती. आनावा तो हरी, वेगी आनावा तो हरी, आनावा तो देवी आनावा तो हरी, आनावा तो हरी, देवी आनावा तो हरी, आनावा तो हरी, हरी हरी. पाय लक्ष्मीचे हाती, ती सियावे काकुलती. मग तुमचा जगाचा मालक श्रीमंत आहे, कळलं महाराज? त्याच्या सत्तेनं सगळं चालतंय, त्यानंच निर्माण केलंय, म्हणजे तो देण्यासाठी योग्य श्रीमंत आहे. का हो बाबा, तो उदार आहे का? काय उदारतेचं वर्णन करायचं महाराज? जगाच्या मालकासारखं उदार या जगामध्ये कोण असेल? नामदेव राहायचं काकड्याच्या अभंगामधलं एक प्रमाण आहे. सुदामा ब्राह्मण दुखे दारिद्र्य पिढीला, मुठीभर पोहे घेऊनी त्याचे भेटी लागी गेला, शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. बसणारे मंडळी, सुदाम देवानं 3 मुठी पोहे दिले होते. काय दिले होते? 3 मुठी पोहे दिले. सोन्याची नगरी देऊन टाकली. कळलंय महाराज? तुमचा जगाचा मालक श्रीमंत आहे, उदार आहे, स्वतंत्र. स्वतंत्रेचं वर्णन करत असताना भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये सांगितलं, गतिर्भर्ता प्रभू साक्षी, निवास शरणम सुरत प्रभो प्रैलस्थानम निधानम बीजमव्ययम. या श्लोकाच्या खालच्या ओव्या किती सुंदर आहे पहा. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले जो जगा ते चालिता, शेष महेश गणेश दिनेश सुरेश हु जाही निरंतर ध्यायी. सूर्याला सुद्धा प्रकाश त्याच्यामुळे, हवेची सुद्धा चाले. हे शरीर कोणाचे असत ते कोण बोलविते? देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन. तो किती स्वतंत्र आहे. तुकोबरायचं शेवटचं प्रमाण घेऊ. तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव. बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव. तो हा देवाचाही देव, बळिया माझा पंढरीराव. बसणारी मंडळी लक्ष द्या कीर्तनाकडे. जगाचा मालक श्रीमंत आहे 1, जगाचा मालक उदार आहे 2, जगाचा मालक स्वतंत्र आहे. ह्या 3 गोष्टी त्याच्याकडे आहे. ठीक आहे हो महाराज, देण्यासाठी विश्वाचा मालक जरी योग्यतेचा असेल, पण मागण्यासाठी तुकोबरायचा काय अधिकार आहे? खरं सांगू का गड्यांनो, एका जन्माच्या पुण्याने ही गोष्ट शक्यच होत नाही. मी तर नेहमी सांगतो, एवढं सुंदर हा वटवृक्ष भाऊ तयार झालाय. मी खरं सांगू, ही पुण्याई तुमची नाहीये, मला तरी वाटतंय ही तुमची पुण्याई नाहीये. नाना नानीनं केलेली सेवा आणि त्याच्या उदयातून आलेलं हे सगळं गोष्टी महाराज. एका जन्मात कसं शक्य होईल? मागे बहुत जन्मी हेची करीत आलो आम्ही.
अरे अनेक जन्माचं पुण्य करावं लागतं तेव्हा कुठं जगाच्या मालकाची कृपा होती. काही लोक पुणे जिल्ह्यात राहून त्यांना ज्ञानोबराय तुकोबराय माहित नाही. पुणे जिल्ह्यात राहून सुद्धा त्यांना ज्ञानोबराय तुकोबराय माहित नाहीये. अरे आपल्यासारखे भाग्यवान कोण असेल गाड्यांनो? आपल्याला ज्ञानोबरायची सेवा करायला मिळती आणि तुकोबरायची सुद्धा सेवा करायला मिळती. आपल्यासारखे भाग्यवान या विश्वाच्या पाठीवर कोणीच नाहीये. खरं सांगतोय तुम्हाला. आणि मी नेहमीच सांगतो, पुणे जिल्ह्यासारखे मायाळू लोक नाही बरं भाऊ कुठंच. अरे 100-100, 200-200 कोटीच्या मालकाने एखादा वारकरी पुण्यात गेल्यानंतर त्याला म्हणावं, माऊली ओ माऊली चला ना तुमचे पाय आमच्या घराला लावा. किती मोठं मन आहे महाराज. म्हणून तो लोक म्हणतात ना, पुणे तिथे काय उग लक्ष्मी पाणी कशी भरल महाराज तुमच्या तिथं. बरोबर आहे का नाही? सगळ्या गोष्टी आहे. त्याचं कारण आहे तुमच्या अंतःकरणाची सेवा. विठ्ठल 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 विश्वाचा मालक देण्यासाठी तयार आहे. पण जगद्गुरु तुकोबरायचा काय अधिकार आहे? तुकोबरायचा अधिकार काय आहे? ओळख असल्याशिवाय तुम्ही देवाला पाठवू शकत मागू शकत. तुम्ही सगळे व्यावहारिक मंडळी आहात. 30 तारखेचा पगार घेण्यासाठी तुम्हाला 29 दिवस काय करावं लागतो? बोलत चला, काय करावं लागतं? 29 दिवस घरी झोपले आणि 30 तारखेला पगार आणायला गेले. आपला बाप देईल का पगार? तसं देवाला मागण्यासाठी काहीतरी तुम्ही सांगा ना, देवा तुझ्यासाठी आम्ही काय केलंय. देवा तुकोबरायच्या वंशामध्ये जन्माला आले त्या वंशाचे पूर्वज विश्वंभर बाबा आहे. कोण आहे? विश्वंभर बाबा. विठ्ठल विठ्ठल तुकोबरायच्या वंशात जन्माला आले त्या वंशाचे पूर्वज विश्वंभर बाबा आहे. आणि विश्वंभर बाबापासून तर बोलोबापर्यंत म्हणजे तुकोबरायच्या वडिलापर्यंत नित्य पंढरपूरचे वारकरी. लक्ष देऊन ऐका, खूप सुंदर आहे. अगदी थोड्या वेळात मला अभंगाची भूमिका ठेवायची आहे. बोलोबा हे तुकोबरायचे वडील आहे आणि तुकोबरायच्या आईचं नाव कनकाई आहे. बोलोबा पंढरपूरला जायचे आणि पंढरपूरहून घरी आल्यानंतर आपल्या पत्नीला सांगायचे, ए कनकाई. आतून आवाज यायचा, जी. अगं काय त्या पंढरपूरचं वातावरण होतं ग, काय ते वाखरीचं निंगण, काय ते महाराज लोक, काय त्या फुगड्या, काय तो आनंद. हे सगळं ऐकल्यानंतर कनकाई आई साहेबाच्या डोळ्याला धारा यायच्या. आणि कनकाई आई साहेब म्हणायच्या, मालक एकदा तरी मला पंढरपूरला घेऊन चला की हो. बसणाऱ्या सर्व जाणकार मंडळीला माझा छोटासा प्रश्न आहे. विश्वंभर बाबापासून तर तुकोबरायच्या वडिलापर्यंत म्हणजे बोलोबापर्यंत जर नित्य पंढरपूरची वारकरी परंपरा होती, मग कनकाई आई साहेबाला पंढरपूरला का नेत नव्हते? याचं कारण असं आहे, महिलांसारखं भाविक, महिलांसारखं श्रद्धाळू, महिलांसारखं प्रेमळ या विश्वाच्या पाठीवर कोणीच नाहीये. पण शास्त्राने महिलांच्या ठिकाणी एक दोष सांगितलेला. मायानो सांगू तुमचा दोष? रागू नका फक्त. महिलांच्या ठिकाणी शास्त्राने एक दोष सांगितलेला आहे. तो दोष असा आहे, त्या कोणत्याही देवाला न्या भाऊ, काही ना काही मागितल्याशिवाय राहत. बोलोबाने विचार केला, हिला जर पंढरपूरला घेऊन गेलो, हिनं जर माझ्या पांडुरंगाला काही मागितलं तर माझ्या वंशाला बट्टा लागल्याशिवाय राहणार. कारण तुकोबरायची परंपरा होती सेवा करायची, पण मागायचं काहीच नाहीये. अहो बोलोबा म्हटले, त्याच्यामुळे मी तुला पंढरपूरला नेत नाही. रडायला लागल्या. काय कमी केलंय तुमच्या पांडुरंगाने मला? 12 गावची जहागिरी आहे, 350 एकर जमीन आहे, सोनं नाणं हिरे माणिक मोती या विश्वाच्या पाठीवर एक संताशे होऊन गेले. ते म्हणजे माझे तुकोबराय. हयात असताना कोणी त्यांना बाबा म्हणत नव्हतं, हयात असताना कोणी त्यांना शास्त्रीजी म्हणत नव्हतं, तुकोबराय हयात असताना कोणी त्यांना स्वामीजी म्हणत नव्हतं, तुकोबराय हयात असताना कोणी त्यांना महाराज म्हणत नव्हतं. या विश्वातला पहिला इतिहास आहे की तुकोबराय हयात असताना लोक त्यांना तुकोबा शावकार म्हणायचे महाराज. आणि व्यवहाराचा नियम आहे, भिकाऱ्याला लोक शावकार म्हणत, शावकारालाच लोक शावकार म्हणतात महाराज. तुकोबरायची पत्नी रागवली, काय कमी केलंय तुमच्या मालकाने? 12 गावची जहागिरी आहे, 350 एकर जमीन आहे, सोनं नाणं हिरे माणिक मोती नौकर चाकर सगळं काही आहे, फक्त एवढंच ना मालक, माझ्या पोटी संतान नाहीये. बोलोबा म्हणले, हीच गोष्ट तू पांडुरंगाला मागशील म्हणून तुला पंढरपूरला नेत नाही. हात जोडले, रडायला लागल्या. मालक तुमच्या गळ्याची शपथ घेते हो, मरायच्या अगोदर एकदा मला पंढरपूरला घेऊन चला हो. खरंच काही मागणार नाही तुमच्या देवाला, तुमच्या गळ्याची शपथ घेते. आता हो नाही करता तयार झाले. मुक्काम दर मुक्काम करत चंद्रभागेला पोहोचले, पंढरपूरला पोहोचले. आणि चंद्रभागेचं स्नान झाल्यानंतर परत बोलोबा सांगतात, कनकाई. जी मालक. काही मागू नको पांडुरंगाला. थोडा रागच आला होता नवऱ्याचा, काय घरापासून टुमणं लावलं, काही मागू नको, काय कमी केलंय तुमच्या मालकाने मला? 12 गावची जहागिरी आहे, 350 एकर जमीन आहे,
सोनं नाणं हिरे माणिक मोती नौकर चाकर सगळं काही आहे, फक्त मालक एवढंच ना माझ्या पोटी संतान नाही. बोलोबाने हात जोडले, बाई तुझ्या पाया पडतो तेवढं देवाला मागू. भाऊ मला एवढंच सांगायचं, सगळ्यांना बायकाय पुढे पाय जोडावं लागतात, हात जोड. तुम्ही किती जरी मोठे कीर्तनकार असले, तुम्ही फक्त कीर्तनात ज्ञान सांगू शकता. अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञानाम ब्रह्म. घरी गेल्यानंतर बायको डायरेक्ट म्हणती, भोप्या अहम ब्रह्मास्मी. चंद्रभागेचं स्नान झालं, पुंडलिकरायचं दर्शन झालं, चोखोबरायच्या पायरीचं दर्शन घेतलं, नामदेवरायच्या पायरीचं दर्शन घेतलं. बसणारे मंडळी लक्ष द्या कीर्तनाकडं. आणि कनकाई आईसाहेब पहिल्यांदा पांडुरंगाच्या दर्शनाला आलेल्या होत्या. रांगेत पांडुरंगाच्या गाभाऱ्यात गेले आणि पांडुरंगाचं ते गोड स्वरूप पाहिलं. खरं सांगू, या विश्वामध्ये माझ्या पांडुरंगासारखं सुंदर जगात काहीच नाहीये गड्या. रूप सावळे सोकोमा, रूप सावळे सोकोमा, दर्शन झाल्यानंतर डोळ्याला धारा लागल्या आणि रडत असताना मनातल्या मनात विचार सुरू केला, पांडुरंगा विश्वंभर बाबापासून तर माझ्या मालकापर्यंत बोलोबापर्यंत नित्य तुझे पंढरपूरचे वारकरी आम्ही, किती अभागी आहे रे मी. पहिल्यांदा तुझं दर्शन झालं. भगवंताचं स्वरूपच एवढं गोड आहे महाराज. भागवतकाराने भागवतात वर्णन केलंय, बर्हा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम बिभ्रतवासम कनक कपिशम वैजयंती च माला. या विश्वामध्ये जगाच्या मालकासारखं सुंदर कोणीच नाहीये. एका हिंदी कवीनं खूप सुंदर वर्णन केलंय. भगवान परमात्मा यमुनेच्या काठी खेळत असताना एक गवळण पाण्याला निघाली होती. आता पाण्याला निघाली असताना भगवंताचं आणि तिची नजराला नजर झाली. नजरेला नजर मिळाल्यानंतर त्या गवळणीचं वर्णन किती सुंदर आहे पहा. मैं तो गई भरने को जमुना में पानी, देख छवि नटखट की भई मैं दीवानी, उसने मारी जो तिरकी नजर सावरा जादूगर, लुट कर ले गया दिल जिगर सावरा जादूगर. गोकुळातल्या गवळणी यशोदेला म्हणायच्या, यशोदे अगं बरं झालं तुझं पोरग म्हणून जन्माला आलंय. काय म्हणायच्या गवळणी, अगं वेडे यशोदे बरं झालं हे तुझं पोरग म्हणून जन्माला आलं. जर ही तुझी पोरगी म्हणून जन्माला आली असती तर किती लोक मेले असते. यदि नंद लाला तुम होते लली, किती गोड वर्णन. यदि नंद लाला तुम होते लली तो गले कट जाते करोडों के. अजून एका हिंदी कवीनं वर्णन केलंय. एक म्हणला का हो देव तर दिसायला काळा आहे, तो भक्त म्हणतो तो दिसायला काळा असून लोक एवढे वेडे.
जर गोरा असता तर काय झालं असतं? विठाल 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 तुम गोरे होते तो क्या कर जाते जब काले रंग पर ही दुनिया मर जाती है शाम तेरी बंसी पागल करी जाती है शाम तेरे बंसी पागल कर जाती है शाम तेरे बंसी पागल कर जाती है काय वर्णन आहे? तुम गोरे होते तो क्या कर जाते मोहन, तुम गोरे होते तो क्या कर जाते मोहन, जब काले रंग पर ही दुनिया मर जाती है. देवा, अरे बरं झालं बे तू गोरा नाहीये. काळा असून लोक जर तुझ्यावर एवढं प्रेम करतात, गोरा असतं तर काय झालं असतं. कनकाई आईसाहेब देवाला सांगू लागले, देवा किती अभागी आहे मी, पहिल्यांदा तुझं दर्शन झालं, किती सुंदर आहे दिसायला. आता फक्त लक्ष द्या. तोंड बंद होतं, मनातल्या मनात विचार चालू झाले. रडायला लागल्या, रडता रडता तोंड बंद झालं, मनातल्या मनात विचार सुरू झाले. देवा, मालकाची तब्येत थकलेली आहे, मलाही चालणं होत नाहीये. ठीक आहे, किती दिवस आम्ही दोघा नवरा बायकोन वारी करायची. देवा ऐक ना, माझा वंश वाढावा हे मनात आलं बरं, तोंडात नाही. माझा वंश वाढावा म्हणून नको रे माझ्या पोटी एखादा वारकरी पोरगा जन्माला घालू, पण तुझी वारी खंडित होऊ नये म्हणून एखादं तरी वारकरी पोरगा जन्माला घातलं पाहिजेत का नाही. देवाला एवढा आनंद झाला, महाराज देव नाचायलाच लागले. कनकाई आईसाहेब निघून गेले, बोलोबा दर्शनाला आले. बोलोबाला बघितल्यानंतर पांडुरंगाने लांबूनच जय हरी घातला. ओ बोलोबा, अहो जय हरी. बोलोबाला कळालं कनकाईने काहीतरी देवाला आवाज दिला. कनकाई, जी मालक इकडे ये. पांडुरंगाला काही मागितलं का? मालक तुमच्या गळ्याची शपथ घेऊन सांगते काही मागितलं नाही हो. आणि मग बोलोबाने पांडुरंगासोबत भांडण सुरू केलं. कारण आतापर्यंत त्याची परंपरा होती, बोलोबा ज्या वेळेस पांडुरंगाच्या गाभाऱ्यात जायचे त्या त्यावेळेस पांडुरंगाची मान अशी खाली राहायची. का? भक्तीचं ओझं एवढं झालं होतं की त्या भक्तीच्या ओझ्यामुळं पांडुरंग परमात्मा वर सुद्धा मान करत नव्हते. आज लांबूनच पांडुरंगाने सांगितलं, हो नुसतं कर्जमाफी नाही केली, तुमचा सातबाराच गायब केला म्हणे. असं कोण म्हणलं? पांडुरंग परमात्मा. कोणाला म्हणले? बोलोबाला म्हणले. आता कर्जमाफीची गरज नाही, आता तुमचा. आपण कस काय? कनकाईने तर काही मागितलं नाही. जगाचा मालक हसायला लागला आणि जगाच्या मालकाने कनकाईला बोलोबाला सांगितलं, हो माझा नेम आहे, तोंडाने जरी काही मागितलं नाही पण मनाचे संकल्प मनात आलेलं जर माझ्या देवाला कळतं तर तुम्हाला आणि मला तोंडानं मागायची गरज. एका हिंदी कवीने खूप सुंदर वर्णन केले. चिट्टी के पैरों में घुंगरू बसते है. चिट्टी म्हणजे मुंगी, काही काही मुंगी के पैरों में म्हणतात. मुंगी हा शब्द मराठी आहे आणि मुंगीला हिंदीमध्ये काय म्हणतात? चिट्टी. चिट्टी के पैरों में घुंगरू बसते वो भी भगवान सुनताय. अल्लाह नाही म्हणायचा, कोण सुनताय? भगवान सुनताय. आता मुंगी किती बारीक, मुंगीचा पाय किती बारीक आणि मुंगीच्या पायात बांधलेलं घुंगरू किती बारीक. आणि त्या घुंगराचा आवाज जर माझ्या पांडुरंगाला येत असेल तर तुम्ही दिंडीतले खाल्लेले कांदे देवाला कळणार म्हणजे तुम्ही दिंडीतले खाल्लेले गहू देवाला कळणार म्हणजे कळणार. देवा पुढं कोणाला सुट्टी नाहीये. आणि मग जगाच्या मालकाने सांगितलं, माझा नेम आहे, मनाचे संकल्प पावविल सिद्धी. बसणारे मंडळी, मनात आलेलं जर माझ्या पांडुरंगाला कळतंय तर माझ्या पांडुरंगाला तोंडानं मागायची काय गरज आहे. अशा पवित्र वंशामध्ये माझ्या तुकोबरायचा जन्म झाला आणि त्या तुकोबरायच्या गाथ्यामध्ये एक प्रमाण आहे, काही मागणे हे आम्हा अनुचित आणि वडिलाची रीत आमच्या वाड वडिलाची रीत आहे. देवा माझ्या वडिलाचे विरास गा देवा, तुझे चरण सेवा, तुझी जन सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलांची विरास गा देवा, तुझी चरण सेवा, तुझी जन सेवा पांडुरंगा.
त्याची रीतच आणत असे. अनुचित हा शब्द तुकोबराने वर्णन केलाय. कोणता शब्द केलाय? अनुचित म्हणजे काय आणि उचित म्हणजे काय 2 मिनिटात सांगतो. एखाद्या माय माऊलीची साडी फाटली, एखाद्या माय माऊलीची साडी फाटली आणि तिनं मालकाला सांगावं, मालक अहो साडी फाटली माझी, बाजारात गेल्यानंतर एखादी 200-400 रुपयाची साडी मला घेऊन या. ही मागणी उचित आहे माया हो का अनुचित आहे? आई उचित आहे. एखाद्या माय माऊलीने सांगावं, मालक शेतात जायचंय मला, साडी फाटलेली आहे, लोकांनी जर बघितलं तर तुमचं नाव खराब होईल, बाजारातून येत असताना मला एक 400-500 रुपयाची साडी घेऊन या. ही मागणी कशी माया हो? उचित आहे. पण त्याच माय माऊलीने आपल्या मालकाला सांगावं, मालक ती साडी त्या बकेटमध्ये 4 तास झाले भिजत घातली, तेवढी पिळून काढा. ही मागणी कशी आहे? कळलं तुम्हाला? तुकोबराय सांगतात, अनुचित संसाराविषयी मी तुला मागणार नाही आणि उचित परमार्थाविषयी मी तुला मागितल्याशिवाय राहणार नाही. मग उचित परमार्थाविषयी मागत असताना तुकोबराय सांगतात, देवा काहीच अपेक्षा नाहीये माझी, एवढीच अपेक्षा आहे की मी जन्मोजन्मी तुमचा दास राहावा. हेचे भावे माझे आस, हेचे भावे माझे आस, हेचे भावे माझे आस, हेचे भावे पहिल्या चरणामध्ये तुकोबराय देवासमोर उभे आहे आणि देवाला आपल्या अंतकरणातली एक इच्छा प्रकट करतात. देवा ऐका ना, हीच व्हावी माझी आस. आस या शब्दाचा अर्थ आहे अपेक्षा, बरोबर आहे का नाही? आस या शब्दाचा अर्थ आहे काहीतरी इच्छा. काय इच्छा आहे? काय नाही, मी तुमचा दास व्हावा. दास होण्यात काय मजा आहे हो महाराज? दास वेगळा, भाऊ आणि नौकर वेगळा. दासातला आणि नौकरातला फरक असा आहे, ड्रायव्हर मधला आणि सारथी मधला फरक. ड्रायव्हर पगारी पुरतं काम करतो आणि सारथी गाडीही चालवतो आणि मालकाची काळजी घेतो. त्याला काय म्हणतात? सारथ्य पण अर्जुनाचे करीत असे का ड्रायव्हर अर्जुनाचे करीत असे? सारथ्य पण अर्जुनाचे करीत असे. दास कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता मनापासून जो काम करतो त्याला काय म्हणतात? दास. पण महाराज, दास होत असताना कोणाचाही दास होऊ नका. दास ज्ञानोबरायचं व्हा, नाही तर दास तुकोबरायचं व्हा. बाकी संसाराचा दास होऊन काय महाराज?
संसाराचं दास होऊन जीवनामध्ये फक्त फजितीच होणार आहे. म्हणून दास होत असताना एक तर तुकोबराय ज्ञानोबरायचे व्हा, नाही तर पांडुरंगाचे दास व्हा. तुकोबराय देवाला सांगतात काही अपेक्षा नाही देवा, एवढीच अपेक्षा आहे, जन्मोजन्मी तुझा दास. दुसरा एक अभंग तुकोबरायचा असा आहे, तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज, मला तुमच्या दासाचा दास करून ठेवा. का? दास होण्याची मजा आहे, ती मालक होण्यात अजिबात नाही महाराज. माझे गुरुजी तर मला नेहमीच सांगतात, अरे 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शायण्याचं नौकर झालेलं कधी चांगलं आहे गाड्यांना. 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शहाण्याचं नौकर झालेलं कधीही चांगलं आहे. तुम्ही ज्ञानोबराय तुकोबरायचे दास व्हा, तुम्हाला जीवनामध्ये जे समाधान प्राप्त होईल ते तुम्ही किती जरी गाढवाचे मालक झाले तरी ते समाधान तुम्हाला प्राप्त होणार नाहीये. म्हणून जन्मोजन्मी तुझा दास. अजून काय अपेक्षा आहे? काहीच अपेक्षा नाही. अजून एक माझी छोटीशी इच्छा आहे, ती इच्छा जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात. पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी राम, पंढरीचा वारकरी. ओ पंढरीचा वारकरी, पंढरीचा पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी. ए पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी. ओ पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये तुकोबराय देवाला सांगतात, देवा काहीच अपेक्षा नाही, पंढरीचा वारकरी, वारी चुको नेदी हरी. वारी चुको नेदी, किती जरी जीवनामध्ये संकट आलं तरी माझी वारी चुकू देऊ नको देवा, एवढीच अपेक्षा आहे. बसणारे मंडळी, पंढरपूरच्या वारीविषयी मीडियावाल्यांनी कधी मला काल मंदिरामध्ये भाऊ मीडियावाल्यांनी विचारलं, वारीविषयी तुमचं काय मनोगत आहे? या विश्वातला कोणताही मनुष्य वारीविषयी बोलू शकत नाही. वारी हा बोलण्याचा विषय नाही हो, वारी हा अनुभवाचा विषय महाराज. बरोबर आहे का नाही? वारीचा अनुभव, अरे असे बरेचसे काही लोक आहे तुमच्या परिसरात. बरं आहे महाराज, वारी मराठवाड्यातून विदर्भातून बरेचसे जे काही लोक येतात ना, आम्ही असे काही लोक पाहिले
की ते 3-3, 4-4 हजार रुपये लोकांकडून 3 रुपये टक्क्यानं काढून सुद्धा वारी करणारे लोक या महाराष्ट्रात आहेत. खरं सांगतोय तुम्हाला, एवढा मोठा पाऊस होता पण पावसाचा परिणाम वारकऱ्यांवर झाला नाही. जसं शेतकरी वर्ग शेती करत असताना मडे झाकून या करीती पेरणी, घरातला जर एखादा मनुष्य मेला तर त्याला झाकून ठेवतात आणि पेरणी करतात, तसं एकदा का पंढरपूरच्या प्रस्थानची तारीख वारकऱ्यांना कळाली ना महाराज, अजून पुढे जाऊन सांगू, निवडणुकीची तारीख डिक्लेअर झाल्यानंतर जशी पुढाऱ्याला झोप येत नाही, कळलं, तसं प्रस्थानची तारीख डिक्लेअर झाली की वारकऱ्यांच्या डोक्यामध्ये फक्त एकच असतं, संपदा सोहळा नावडे मनाला, संपदा सोहळा नावडे काहीच घेणं देणे. लागला टकळा, टकळा हा शब्द म्हणजे वेड. टकळा म्हणजे काय? वेड. जुने आमच्या तिकडचा एक शब्द आहे. लोक म्हणतात त्याला काय टकळा लागला हो, नुसता वेड्यासारखाच करतोय, बरोबर आहे का नाही? टकळा म्हणजे पंढरपूर सोडून त्याला दुसरं काही दिसत नाहीये. असे काही वारकरी आम्ही पंढरपूरला पाहिले. असे सुद्धा काही वाट सर्व असे आहे की ज्यांना घरी एसीच्या रूम शिवाय अजिबात होत नाहीये, गाडी एसीची, ऑफिस एसीचं, घर एसीचं, असा सुद्धा VIP लाईफ जगणारा माणूस पंढरपूरच्या वारीत दगडात झोपतो तरी त्याला आनंदात झोप येते महाराज. अजून पंढरपूरचा ऐश्वर्य सांगू तुम्हाला. अरे एखादा VIP जर एखाद्या कार्यक्रमाला यायचा असेल, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जर एखाद्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचे असेल तर एक मुख्यमंत्री सांभाळण्यासाठी कमीत कमी 4000 पोलीस असतात. किती? किंवा 2000 पोलीस असतात. मला सांगताना एवढंच वैभव सांगायचं माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचं, 10 ते 20 लाख लोक असतात तरी सुद्धा एवढ्या 20 लाख लोकांना एकाही पोलिसाची गरज पडत नाही. आम्ही हा वारकरी संप्रदायाने दिलेला विश्वाला आदर्शच आहे महाराज. एका चौकदाराने काठीवर केली तरी सर्व समाज थांबतो. बघा ना तुम्ही पंढरपूरला चला, तुम्हाला कळेल. अरे ज्याच्या गळ्यात माळ नाहीये तो ट्रक ड्रायव्हर सुद्धा रस्त्यानं गाडीचा हॉर्न वाजवत नाही, तो नुसतं म्हणतो माऊली बाजूला व्हा, माऊली बाजूला व्हा. वारी संपल्यानंतर हवेनं जाताना सुद्धा तो माऊली माऊलीच करतो महाराज. म्हणून खरं सांगू, पंढरपूरचं जे वैभव आहे हे मी बोलून तुम्हाला कळणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला वारी करावं लागेल. आणि वारी करा. एकदा तरी मरायच्या अगोदर एक वारी माणसाने केली पाहिजेत ना महाराज. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय. तुकोबरायचं दुसरं प्रमाण, पंढरीसी जा रे आला नो संसारा, 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 पंढरीसी पंढरीसी जा रे आला
वाट पाहे उभा भेटीची यावे. ओ दिनाचा सोयरा पांडुरंग ए दिनाचा वाट पाहे उभा भेटीची यावे. वाट पाहे उभा भेटीची यावे. पंढरीचा वारकरी वारी चुकवणे दी. किती जरी मोठं संकट आलं ना देवा, तर माझी वारी चुकू देऊ नको. एक सांगू तुम्हाला, आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये भाऊ शांताराम गुरुजी नावाचे खूप मोठे विभूती होऊन गेल्या. विठ्ठल बाबा घुले यांची गुरुजी होते ते शांताराम गुरुजी. त्या शांताराम गुरुजीची तब्येत खराब झाली. तब्येत खराब झाल्यानंतर मामासाहेबांनी त्यांना सांगितलं, गुरुजी, ओ गुरुजी, तुमच्यासारख्या निष्काम कर्मयोगाची या वारकरी संप्रदायाला गरज आहे. तुमच्यासारख्या एका चांगल्या शिक्षकाची या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेला गरज आहे. तुम्ही थोडी काळजी करा, वारीला येऊ नका. म्हणजे काही हरकत नाही. तब्येत थोडी जास्तच खराब झाल्यानंतर मामासाहेबांनी त्यांना पुण्यातल्या सगळ्यात मोठ्या महागडे हॉस्पिटलमध्ये भरती केलं. आणि मामासाहेबांनी डॉक्टरांना ताकीद केलं, गुरुजी निघाले तरी त्यांना जाऊ देऊ नका, कारण त्यांची तब्येत जर चांगली राहिली तर उद्याचा महाराष्ट्र खूप चांगला घडल. आता मामासाहेब निघून गेले. वारकरीन प्रस्थान झाल्यानंतर ज्याला घरी झोप येतो त्याला वारकरी म्हणायचं कसं महाराज? पुण्यात जसे ज्ञानोबराय आले, तुकोबरायची पालखी आली. गुरुजींनी रात्री 12-1 वाजता आपली पिशवी घेतली, डॉक्टरला न सांगता पंढरपूरच्या वारीला निघून गेले. पंढरपूरला पोहोचल्यानंतर मामासाहेब रागवले, कारण मामासाहेब सिनियर होते. गुरुजी, कळत नाही का तुम्हाला? तुमच्यासारख्या चांगल्या निष्काम कर्मयोगाची या वारकरी शिक्षण संस्थेला गरज आहे. आणि तुम्हाला जर काही बरं वाईट झालं तर आम्ही काय करायचं? जर काही रस्त्याने कमी जास्त झालं असतं तर काय करायचं होतं? एवढी मोठी थंडी आहे, एवढा मोठा पाऊस आहे, एवढं मोठं ऊन आहे, जेवण्याची व्यवस्था नाही, काहीच नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्या तब्येतीला काही झालं असतं आणि रस्त्यानं जर तुमचा देह पडला असता तर आम्ही काय करायचं होतं? त्यावेळेस शांताराम गुरुजीच्या डोळ्याला धारा लागल्या आणि त्यांनी जे वाक्य मामासाहेबांना सांगितलं ते किती सुंदर आहे. मामासाहेब, ज्या शांताराम गुरुजीचा केस सुद्धा आळंदी आणि पंढरपूर शिवाय पडला नाही, त्या शांताराम गुरुजीचा देह रस्त्यानं कसा पडल? आणि पंढरपूरला गेल्यानंतर आमच्या शांताराम गुरुजीने काय सोडला? देह सोडला. म्हणून जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं तरी सुद्धा माणसाने पंढरपूरची वारी सोडू. ठीक आहे, तुम्हाला प्रत्येकाला जाणं शक्य नाहीये, तुम्ही सगळे बिजी लोक आहात, पण जीवनातले 10 दिवस 5 दिवस तरी आपण पांडुरंगासाठी काढले पाहिजे. तुम्ही किती जरी मोठे असाल तरी विराट कोहली तेवढे श्रीमंतही नाही, तेवढे प्रसिद्ध नाहीये. मग एवढा मोठा जर स्टार माणूस, त्याची मिनिटावर कमाई आहे, सेकंदावर कमाई आहे, असा माणूस जर वृंदावनला जाऊन गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालत असेल तर हा आदर्श जगातल्या प्रत्येक माणसाने घेतला पाहिजेत महाराज. ठीक आहे, पण तुम्ही पुणेकर मंडळी थोडे हुशारच आहे महाराज. आम्ही जेवढे वारकरी पुण्य करतो तेवढं सगळं पुण्य तुम्ही पुण्यातच घेऊन टाकता. बरोबर आहे का नाही? आता आम्ही रस्त्याने जेवढं भजन करतो, जेवढी पांडुरंगाची सेवा करतो, आता आमच्या भाऊंची वारकऱ्यांच्या सेवेसाठी एवढी मोठी ॲम्ब्युलन्स असते, सगळं डॉक्टर वर्ग असतो, म्हणजे तुम्हाला पंढरपूरला यायचं कामच नाही भाऊ. म्हणजे जेवढं काही ते वारकरी पुण्य करतात ते पुण्याचं बँक बॅलन्स तुम्ही त्या ॲम्ब्युलन्सच्या द्वारे घरीच घेऊन येता महाराज. बरोबर आहे का नाही? खरं खूप तुम्ही मंडळी सेवा करतात, पण माझी तुम्हाला विनंती गड्यांनो, पंढरपूर विषय या जगातला कोणताच माणूस बोलू शकत नाहीये. पंढरपूरची वारी करा आणि वारी केल्यानंतर तुम्हाला त्याचा आनंद कळेल. अरे घरामध्ये सख्या 2 भावाचं जमत नाहीये, घरामध्ये सख्या 2 जावांचं जमत नाहीये. सख्खे भाऊ गावा घराघरातले विरोध करतात. एका दिंडीमध्ये 10 जिल्ह्याचे लोक असतात तरी 20 दिवस महाराज कोणीच भांडण करत नाही. हा वारकरी संप्रदायाने दिलेला आदर्शच आहे महाराज. कशाचीच व्यवस्था नाही. आणि पंढरपूरची वारी ही व्यवस्थेसाठी नाहीये भाऊ. पंढरपूरची वारी ही व्यवस्थेसाठी नाहीये. काही दिंडीत जर तुम्ही गेले तर ते दिंडीत गेल्यानंतर त्यातल्या त्यात तुमच्या पुणेरी जिल्ह्यातल्या जेवढ्या काही दिंड्या आहे त्या दिंडीला जर आम्ही भेटायला गेलो तर ते म्हणतात, महाराज काय आमची दिंडी हो, सकाळी मिसळ पाव.
अरे मिसळ पुण्यालाही चांगली भेटते ना, दिंडीत जर ते खातो तर मग दिंडीला येतोच कशाला? जर तुम्हाला दिंडीमध्ये घरच्यासारखी व्यवस्था भेटत असेल तर मला तरी असं वाटतं तुमच्यात आणि घरामध्ये काही बदल. आमचे गुरुजी सांगतात दिंडी ही व्यवस्थेसाठी नाही भाऊ, दिंडी ही अवस्थेसाठी. महाराज कशासाठी आहे? अवस्थेसाठी आहे. आणि कधीतरी थोडाफार त्रास झाला पाहिजेत ना माणसाला. देह जाओ अथवा पांडुरंगी चरण न सोडी सर्वता आन तुझी वदनी तुझे मंगळ नाम हृदय अखंडित प्रेम नामा मने केशव राजा आणि केला नेम चालवी. फक्त आपण देवाला एवढंच म्हणा, देवा वारी चुकोने दी हरी. का वारी चुकून राहू दे घरी? वारी चुकोने दी हरी. अजून काय अपेक्षा आहे? काहीच नाही. संत संग सर्व काळ. संत संघासोबत काय आनंद येतो. वाखरीच्या रिंगणामध्ये एका मीडियावाल्यांनी आमच्या बंडात त्यांना प्रश्न केला होता. काशीद दादा, प्रश्न असा केला होता की तुम्ही सर्व वारकरी मंडळी आहात, देशाच्या पंतप्रधानाने तर सांगितलंय स्वच्छ भारत सुंदर भारत, आणि तुम्ही वेड्यासारखं अंगाला हे कपडे फाडता, अंगाला चिखल लावता, अंगाला हे करता ते करता, हे व्यवस्थित नाहीये, यांना रोगराई वाढल. त्यावेळेस आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव बंडा तात्यांनी त्या मीडियावाल्यांना जो उत्तर दिलं ते खूप सुंदर आहे. तात्यांनी सांगितलं, अहो एवढा मोठा हा सोहळा आहे, त्या सोहळ्यामध्ये माझे ज्ञानोबराय चालतात, त्या सोहळ्यामध्ये माझे तुकोबराय चालतात, त्या सोहळ्यामध्ये माझे नाथ महाराज चालतात, त्या सोहळ्यामध्ये माझी मुक्ताई चालते, त्या सोहळ्यामध्ये माझे चोखोबराय चालतात, सावता महाराज चालतात. न जाणो चुकून सुद्धा त्यांच्या चरणस्पर्शाचा रजकण जर आमच्या अंगाला लागला त्या मातीच्या रूपाने तर आमचं जीवन सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून वारकरी लोक अंगाला काय लावतात? म्हणजे काही येडे म्हणून अंगाला चिखल लावत नाही. न जाणो त्या पंढरपूरच्या वारीमध्ये एखादा महात्मा असा असू शकतो की त्याचे साक्षात तुकोबरायची त्याच्यावर कृपा असू शकते, आणि त्याचा रजकण. आणि संप्रदाय तर असा सांगतो, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. म्हणून संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ. अजून काय अपेक्षा आहे? काहीच नाही. चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान विठोबा रखुमाई चंद्रभागे स्नान 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 तुका मागे पक्वाचा आवाज चढ हे चिदान तुका मागे हे चिदान पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी तुका मागे हे चिदान
करी चंद्रभागे स्नान तुका मागे हेचे दान. काही अपेक्षा नाही देवा. चंद्रभागे स्नान गेल्यानंतर, पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेचं माझं स्नान झालं पाहिजे. बसणारी मंडळी, आपल्याला महाराष्ट्रातल्या लोकांचं सगळ्यात मोठं दुर्भाग्य असं आहे की आपल्याला आपलं महत्व कधी कळेल हा मोठा प्रश्न आहे गड्यांनो. तुकोबरायच्या गाथ्यामध्ये काही प्रमाणे उदंड पाहिले उदंड ऐकेले, उदंड वर्णिले ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विठेवर. ते लोक म्हणतात चीनची भीत आश्चर्य. लोक कशाला आश्चर्य म्हणतील काही सांगता येत नाहीये, पण या विश्वातलं सगळ्यात मोठं आश्चर्य हेच आहे माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचा सोहळा. महाराज खरं सांगतो तुम्हाला, एका दिवशी एका उत्सवाला 10 लाख लोक येणं साहजिक आहे. एका दिवशी एखाद्या उत्सवाला 20 लाख लोक येणं साहजिक आहे. तो एक दिवसाचा उत्सव आहे, पण सलग 1 महिना ज्ञानोबराय तुकोबराय नाथ महाराज चोखोबराय मुक्ताई सर्व पालख्यांसोबत कमीत कमी 50 ते 60-70 लाख लोक कोणत्याही गोष्टीचा विचार न करता पायी चालतात. हा विश्वातला सगळ्यात मोठा माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचा काय आहे, चमत्कार आहे. आणि त्या वारीनिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. अगदी सुंदर नाना नानीने ही परंपरा घालून दिली. मला आल्यानंतर भाऊने सांगितलं, 25 वर्षापूर्वी ही दिंडी इथं उतरल्यानंतर यांनी नानांना जेवायचं आमंत्रण दिलं. आमंत्रण दिल्यानंतर नाना तसे नाही आले आणि भाऊंना त्यांनाही सांगितलं, आपण जेवायला तसं नाही जायचं, काहीतरी घेऊन जायचं. मला वाटतं देण्याचा गुण हा तुमच्या ब्लडिंगमध्येच आहे, कारण हे तुमच्यावर नाना नानीने घातलेले काय आहे, संस्कार आहे. आणि मला भाऊने सांगितलं, त्यावेळेस नानाने 25 किलो जिलेबी मला आणायला लावली आणि ती जिलेबी घेऊन आम्ही या इथं गेलो होतो. तेव्हापासून आतापर्यंत मिष्टान्नाचीच पंगत आहे. आणि त्या पुण्याने आता हा एवढा मोठा सोहळा लाभलाय आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो आणि झालेली शिवा भगवंताच्या चरणी अर्पण करायची. सर्वांना विनंती आहे, नाही तुम्हाला 15-20 दिवस चालता आले तरी कमीत कमी 2-2, 3-3 दिवस तरी माझ्या ज्ञानोबराय तुकोबराय सोबत चला, बोलू नका. आता ज्याला नाही चालताय त्यानं काहीतरी सेवा केली पाहिजेत. आता ते सेवेचं सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा ज्ञानोबराय सोबत सुद्धा आपलं आरोग्य विभाग आहेच आणि तुकोबराय सोबत सुद्धा आपल्या आरोग्याची सेवा आहे. म्हणून ही सेवा करण्याची जी परंपरा आहे ज्ञानोबराय तुकोबराय अशीच तुमच्याकडून करून घेऊ. मी नेहमी कीर्तनातून सांगतो, भाऊ ही सर्व जी काही पुण्याई आहे नाना नानींची तर आहेच, कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. पण आता ह्या वटवृक्षाला लागलेले जे फळं आहे, एवढे सुंदर पिकलेले फळं जर भाऊ तुम्ही खात असाल तर त्या फळाचं खरं कारण जर काय असेल तर आमचे लक्ष्मण भाऊ जगताप आहे. महाराज खरं सांगतो, त्यांनी ही परंपरा लावलेली आहे आणि ती परंपरा निश्चित आपण अशीच पुढं चालू ठेवावी अशी मी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना करतो आणि झालेली शिवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. ज्ञानेश्वर माऊली बसा बसा 2 मिनिट.